आता महाराष्ट्र देशाच्या न्यूजरूम बुलेटिनमध्ये सगळ्यात सुरुवातीला बातमी अर्थातच आरक्षणासंदर्भातली आहे। 3 मोठे अपडेट आहेत। एकीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस पार पडल्यावर त्यांनी आणखी आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केलेला आहे। उद्यापासून आपण पाणीही पिणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे। दुसरीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक कायदेशीर सल्ल्याच्या अनुषंगाने झालेली आहे, जिकडे मंत्रिमंडळ उपसमितीचे सगळे सदस्य, अध्यक्ष आणि त्यासोबतच महाधिवक्ता देखील उपस्थित होते। आणि तिसरीकडे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही जे मुंबई बाहेर होते ते आता मुंबईकडे परतत आहेत। त्यामुळे आता घडामोडींनी वेग घेतलेला आहे। जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, उद्यापासून आंदोलन तीव्र होणार आहे। पाणीही आपण पिणार नाही असं जरांगेंनी सांगितलंय। तिकडे आरक्षणाच्या कायदेशीर पेचावर राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत मराठा उपसमितीची चर्चा झाली। 50 मिनिटं ही चर्चा पार पडली आहे। यासोबत हैदराबाद गॅझेटियर संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली। तर दरेगावी गेलेले उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईच्या दिशेने येत आहेत, तर पुण्यामधले सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार देखील पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची बैठक 50 मिनिटं झालेली आहे। त्या बैठकीत नेमकं काय घडलं, उपसमितीच्या कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जाणून घेऊया। हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर संदर्भात चर्चा झालेली आहे अंमलबजावणीच्या अनुषंगाने। न्यायमूर्ती शिंदे आणि महाधिवक्ता सराफ उपसमितीला सूचना करणार आहेत आणि छाननीसाठी अतिरिक्त वेळेची न्यायमूर्ती शिंदेंची विनंती आहे। त्यामुळे साहजिकच थोडा वेळ आणखी लागणार आहे, ज्या संदर्भात देखील सूचित करण्यात आले। तर उपसमितीच्या बैठकीतील तपशील विखे पाटील आता मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत आणि त्यानंतर मग पुढची पावलं टाकली जातील अशी सध्याची माहिती आहे। एकीकडे या बैठकांचं सत्र पार पडत असताना जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात पेच नेमका कुठे फसलाय जाणून घेऊया। तर ओबीसींमधनंच मराठा आरक्षण मिळायला हवं ही आग्रही मागणी आहे मनोज जरांगे यांची। याशिवाय हैदराबाद औंध गॅझेटियरची अंमलबजावणी तातडीने व्हावी अशी जरांगेंची मागणी आहे। तर सरकारला याकरता वेळ हवा आहे। आताही आपण बघितलं न्यायमूर्ती शिंदेंनी काही वेळासंदर्भात सूचित केलेलं होतं। तर मराठा आणि कुणबी एकच हा जी आर तात्काळ काढावा, जरांगेंची ही मागणी आहे, आग्रही मागणी आहे। आणि प्रमाणपत्राचे वितरणाचे तात्काळ आदेश द्या, वितरण सुरू करा असं म्हणतात जरांगे। त्यामुळे ह्या सगळ्या मागण्या घेऊन उपोषण सुरू आहे आणि त्यांचा आग्रह आहे। आणि जरांगेंच्या आंदोलनानंतर आता सरकार ऍक्शन मोडमध्ये आहे। सरकारची धावपळ सुरू झाल्याचं पाहायला मिळते। बैठकांचं सत्र ठिकठिकाणी बघायला मिळते। आणि कालपासून गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नेमकं काय घडतंय, तर न्यायमूर्ती शिंदेंनी आधी मनोज जरांगेंसोबत आझाद मैदानामध्ये जाऊन चर्चा केली। त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे भेटले विखे पाटलांना। उपसमिती अध्यक्षांसोबत बैठक झाली, उपसमितीच्याबद्दल तिकडे ब्रीफिंग झालेलं आहे। त्याच्यानंतर विखे त्यानंतर गेले मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। विखे पाटील यांनी न्यायमूर्ती शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडला। मग आज सकाळी मराठा आरक्षण उपसमितीची आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्याला उपसमितीचे सगळे सदस्य, अध्यक्ष सगळे उपस्थित होते। त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा म्हणजे काही वेळापूर्वीच जी बैठक पार पडली ती 50 मिनिटं चाललेली, ज्याच्यामध्ये कायदेशीर तोडगा, कायदेशीर पेच हा सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा झालेली आहे। आणि ज्याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा महाधिवक्ता, त्यासोबतच न्यायमूर्ती शिंदे आणि अन्य उपसमिती सदस्य जे आहेत ते उपस्थित होते। त्यामुळे सरकारची आता ऍक्शन बघायला मिळते। तब्बल 5 बैठकांचं हे सत्र आपल्याला बघायला मिळते।